तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं दीक्षा डेलीज ब्लॉग या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. तर बघा, इकडे एवढं मी आत्ता घड्या करत होते अतरणाच्या. तर या दोघांचं इकडे काय चाललं आहे बघा. यांना इकडे होती आतमध्ये ही दोघं. मला आवाज कसं येत नाही तर बघा, बघितलं का? मी तिकडं आहे ना तोपर्यंत हे बघा, बघितलं का? हे त्यांच्या हाताला येतंय आता इथलं हे उघडून. तरी मी म्हणते यांचा आवाज कसं येत नाही दोघांचा. शांत बसून काय चाललंय त्यांचं, बघितलं का? 4-5 दिवसच झाला असेल कपाट आवरून मी. आणि हे आता एकच नाही दिवसात, तर दिवसात 4-5 वेळा तर असेल ह्यांचं. असं ठेवलं मी की जाणार आणि काढणार. आता कुठं गेले बघितलं का? मला बघितले आणि लगेच बाहेर हॉलमध्ये पळाले. सगळी घेतली फरशी पुसून. फॅन लावलाय त्यामुळं काही तुम्हाला आवाज येत नसेल माझा. आणि पाऊससुद्धा चालू आहे बरं का बाहेर. झालंय सगळं स्वच्छ करून. आणि मी कपडेसुद्धा धुवून घेतलेत पटकन. आबाळ बघितलं आलेलं आणि कपडेसुद्धा सगळे धुवून घेतले पटकन. आणि चालू आहे बघा पाऊस आमच्याकडं. तुमच्याकडं आहे का कमेंटमध्ये सांगा मला. तर बघा, पाऊस चालू झाला की लाईटसुद्धा गेली. बघा सगळीकडे कसा अंधार झाला आता घरात सगळ्या. आणि बघा आता लगेच माझे पिल्लेसुद्धा लगेच उठणार. बघितलं का कसे येतात, बघितलं का? बाहेर लगेच पळत येतात लगेच. इकडे आले, याला वाटलं मी इकडे आहे हे. थोडा आहे झिमझिम. तर बघा, इकडे दूध उकळतंय आणि इकडे आपलं खिचडी सुद्धा तयार झाली आहे, मसाले भात. आणि तुम्हाला आता हातात माझ्या बटाटे दिसतात त्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय बनवते. तर आता ना थोडंसं काहीतरी वेगळं, म्हणजे वेगळं बनवणार आहे. तर तुम्ही म्हणताल वेगळं काय? तर बटाटा भजी बनवशी बाई, नाही तर भाजी. तर नाही, बटाटा भजी पण नाही आणि बटाटा भाजी पण नाही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला समजेल की काय बनवते नक्की. थोडंसं वेगळं बनवते. आणि पाऊस येऊन गेला त्यामुळे एवढं गरम होते, बापरे, प्रमाणाच्या बाहेर गरम होते. त्या फॅनची हवा सुद्धा एवढी गरम येते. तर पहिलं बटाट्याची साल काढून घेते, त्यानंतर बटाटा चिरून घेते. दोघं तर चालू आहे, तिकडे खेळतात दोघं शांत. असा बटाटा ठेवला होता चिरून मी. आधी एका पाण्याने धुतलं याला, दुसऱ्या पाण्यात ठेवलं आहे. आणि इकडं पाण्याला उकळी पण आली. त्या पाण्यामध्ये टाकलं होतं मीठ थोडंसं. तर आता ही बटाटा काय करते, याच्यामध्ये टाकते या पाण्यामध्ये.
तर जास्त नाही आपल्याला 2-3 मिनिटाच्या पाण्यामध्ये याला हे करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही. तर बघा, बघितले मी आत्ताच हाताने, तर शिजलाय. तर आता काय करते, या चाळणीमध्ये काढून घेते शिजलेला बटाटा. गॅस बंद करते पहिलं. जास्त काही नाही, 2-3 मिनिट शिजवायचं, जास्त नाही. तर याच्यावर थोडंसं टाकले मी तांदळाचं पीठ क्रिस्पी होण्यासाठी, आणि इकडे ठेवले तळायला हे. खरं तर कॉर्नफ्लॉवर टाकतात, पण काय माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी तांदळाचं पीठच टाकलंय. तर बघा, तयार आहे तिकडे आपले फ्रेंच फ्राईज, आणि 3च बटाट्यापासून मी बनवले. याला जास्त काही म्हणजे झंझट नाहीच बनवायला. तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये. जास्त याला काही लागत सुद्धा नाही बरं का. आणि उगच आपण त्या डॉमिनोज KFCला जाऊन एवढं घेणार आणि ते एवढं सगळं माग, त्यापेक्षा आपण घरच्या घरीच बनवलेलं बरं. आणि 3च बटाट्यापासून म्हणजे जास्त काही लागत पण नाही. एक त्या तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर, आणि काय मीठ आणि तेल, हे एवढंच, बाकी काहीच नाही लागत याला. तुम्हाला तर समजत असेल व्हिडिओमध्ये मी कसं बनवलं ते. तर बघा, कसं वाटली तुम्हाला हे रेसिपी हे सुद्धा सांगा, आणि तुम्ही कशी बनवताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी या पद्धतीने बनवते. तुम्ही कशी बनवते ना ते मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, आता इथंच एंड करते मी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.